तुम्ही सवनच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले, म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही, आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा जाणीवमधून एखाद दुसरा सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीन कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दलची ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ईडी आणि त्या संबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचं जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आम्ही त्यांची माहिती मिळवली. माहिती आता साधारणतः असं आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली. एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे सरकार. या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या. 5,906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25, 0.42%. म्हणजे 0.42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हेक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचं बजेट 2022मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. आवाज येतो ना याच्यातून, ऐकू येत नाही. आता बीजेपी